नमस्कार. अक्षरांचे चांदणेमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. सहप्रायोजक द प्रधा स्टुडिओ. असं म्हणतात, चांगली पुस्तकं आणि चांगली माणसं ही वाचावी लागतात. आज तुमच्यासाठी असंच एक खूप चांगलं पुस्तक घेऊन आलोय. आणि ऑफकोर्स ते समजून घ्यायचं असेल तर आपल्याला वाचावं लागेल. या पुस्तकाबद्दल एक गंमत सांगते. हे पुस्तक जेव्हा आलं होतं तेव्हा हे प्रचंड वादात अडकलं होतं. हे पुस्तक कोणी लिहिलंय, असं काय होतं ह्या पुस्तकात की इतके वाद निर्माण झाले, हे सगळं आपण आत्ता या भागात बघूया. हे पुस्तक म्हणजे चंद्रकांत काकोडकरांनी लिहिलेलं आणि रोहन प्रकाशननी तब्बल 50 वर्षानंतर नव्या स्वरूपात आणलेली कादंबरी श्यामा. पुस्तकाविषयी थोडक्यात बोलूया. एका तरुण कवीच्या आयुष्यातील काल टप्प्यात 3 स्त्रियांशी आलेल्या संबंधांची गोष्ट म्हणजे चंद्रकांत काकोडकर यांची श्यामा ही कादंबरी. ट्रामवर अवलंबून असलेल्या मुंबईच्या पार्श्वभूमीत घडणाऱ्या या कादंबरीत काकोडकरांच्या लेखनाची सारी वैशिष्ट्ये सापडतील. आज तिला थोर म्हणा किंवा वाईट, पण ती वाचताना नायकाचे कवीपण, त्याच्या कविता आणि एकूण जगण्याचे तपशील सापडतील. शिवाय त्यावर अश्लीलतेचा आरोप किती हास्यास्पद होता हेही कळेल. 25 रुपये दंड न भरता आरोपांविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढता लढता पदरचे 10,000 रुपये, त्या काळातले बरं का, खर्च करणारा आणि प्रचंड मनस्तापाचा धनी झालेला मराठीतील एकमेव लेखक. 1971 नंतर या कादंबरीची प्रत दुर्मिळच झाली. पुढील आवृत्ती काढायला कोणी धजावलं नाही. शृंगारिक लेखक म्हणून काकोडकरांना बाजूला ठेवणाऱ्या साहित्याच्या मुख्य धारेला या कादंबरीच्या ऐतिहासिक मूल्याची जाण कधी झाली नाही. ही कादंबरी सर्वोच्च न्यायालयात निर्दोष सिद्ध झाल्याने राज्यातील न्यायालयात त्यावेळी गुदरण्यात आलेल्या अशा प्रकारचे कथा कादंबऱ्यांवरील सारे खटले निकाली लागले. त्यामुळे देखील श्यामाचे हे महत्त्व अधोरेखित होते. काकोडकर म्हणाले होते, 25 ऑगस्ट 1969 रोजी सुप्रीम कोर्टाने श्यामा कादंबरी अश्लील नाही असा निकाल दिला आणि मी सुटकेचा एक दीर्घ सुस्कारा सोडला. डोक्यावरचे सारे ओझे उतरल्यासारखे वाटले. मी जेव्हा वाचत्या वयाची झाले तेव्हा अनेक घरातून काकोडकर वाचण्यास बंदी घातली जायची. हे अगदी खरं आहे. पण म्हणून काकोडकर काही अश्लील किंवा विकृत लेखन करणारे लेखक नव्हते. ते शृंगारिक लेखन करणारे लेखक होते. खटल्यामुळे इतकी गाजलेली ही कादंबरी नक्की आहे तरी काय, या उत्सुकतेने मी ती वाचायला घेतली आणि त्याची नवी आवृत्ती आलीये ही तुमच्यापर्यंत पोहोचवावी यासाठी कादंबरीची थोडक्यात ओळख करून देण्याचा हा प्रयत्न. चला सुरुवात करूया. निशिकांतच्या हृदयात काहीसं धडधडत होतं. आजचा त्याचा पहिला दिवस होता. शाळेत यापूर्वी त्यानं कधी शिक्षकाचं काम केलं नव्हतं. अजून शाळा भरली नव्हती, त्यामुळं मुलं खाली आणि जिन्यावर रेंगाळत होती. काही मोठमोठ्यानं बोलत हसत होती, परंतु प्रिन्सिपलवर नजर जाताच एकदम गप्प होऊन चटकन तिथून जात होती. प्रिन्सिपॉलच्या मागोमाग निशिकांत टीचर्स रूममध्ये आला. रूममध्ये 20-22 शिक्षक होते. त्यात 4 शिक्षिका होत्या. प्रिन्सिपॉल येताच सर्व टीचर्स उठून उभे राहिले, परंतु सर्वांच्या नजरा मात्र त्यांच्या मागं उभ्या असलेल्या निशिकांतवर गेल्या. त्याबरोबर निशिकांतला काहीसं गोंधळल्यासारखं झालं. प्रिन्सिपॉल त्याची ओळख करून देत म्हणाले, हे मिस्टर निशिकांत कदम.
एक चांगल्यापैकी कवी येथे आजपासून आपल्या शाळेत शिक्षक म्हणून आले आहेत आणि सर्वांची त्यांनी ओळख करून दिली. सर्वांच्या शेवटी ओळख करून दिली ती गायन शिक्षिका होती श्यामा शिंदे. तिचा वर्ण श्यामलच होता, परंतु चेहरेपट्टी आणि एकंदर शरीरयष्टी रेखीव होती. तिच्या डोळ्यात असं काही तेज होतं की तिच्या डोळ्याकडे पाहतच राहावं. निशिकांत आपण कुठे आहोत हे विसरून क्षणभर तिच्या डोळ्यांकडे पाहतच राहिला. इतक्यात शाळेची पहिली घंटा वाजली. त्याबरोबर तो भानावर आला आणि त्यानं एकदम आपली नजर दूर केली. परंतु तिच्या चेहऱ्यावरचे मिश्किल हास्य त्याच्या नजरेतून सुटलं नाही. पहिली घंटा झाल्यामुळे शिक्षक आपापल्या वर्गात जायची तयारी करू लागले. चला, प्रिन्सिपॉल निशिकांतकडे पाहत म्हणाले, तुम्हाला तुमचा वर्ग दाखवण्याची व्यवस्था करतो. असं म्हणून ते वर्गाच्या बाहेर पडले. त्यांच्या मागोमाग निशिकांतही जायला निघाला. परंतु जाता जाता श्यामाकडे एक वार पाहण्याचा मोह त्याला आवरला नाही. तिच्या डोळ्यातच विलक्षण तेज होतं. प्रिन्सिपॉलच्या बरोबर निशिकांत ऑफिसात आला. प्रिन्सिपॉलने एका पिऊनला बोलावून म्हटलं, यांना 3री क चा वर्ग दाखव. चला साहेब, पिऊन अदबीनं म्हणाला. पिऊन बरोबर निशिकांत दुसऱ्या मजल्यावर जायला निघाला. जिन्याच्या पायऱ्या चढत असताना श्यामा आली. त्याला पाहताच तिनं असं काही गोड स्मित केलं की निशिकांत एकदम गोंधळून गेला. ती खाली उतरून निघून गेली आणि त्याबरोबर पिऊननं मागे वळून निशिकांतकडे हसून पाहिलं. त्याला अधिकच गोंधळल्यासारखं झालं. साहेब, पिऊन हसून म्हणाला, या बाईंपासनं जरा सांभाळून राहायला हवं. निशिकांतनं एकदम चमकून विचारलं, का? तशाच आहेत त्या, बोलतात मोठ्या लागवी, समजेल तुम्हाला लवकरच. पिऊन हसून म्हणाला. निशिकांतला आश्चर्य वाटलं, परंतु त्याच्या डोळ्यापुढे वनिताची मूर्ती उभी राहिली. त्याबरोबर तो एकदम गंभीर बनला. त्याच्या मनात आलं, तशीच काही भानगड तर नाही ना? वनिताची आठवण होताच त्याचं मन अस्वस्थ झालं. आजच्या इतकी त्याची मनस्थिती अस्वस्थ झाली नव्हती. त्याच्या डोळ्यांपुढे श्यामाची मूर्ती उभी राहिली. श्यामल परंतु रेखीव, बांधे सूद शरीर यष्टी, ओठांवर गोड हास्य आणि डोळ्यात हृदयाचा ठाव घेणारं तेज. हळूहळू श्यामा डोळ्यापुढे जाऊन वनिताची मूर्ती उभी राहिली. क्षणभर त्याचं मन उत्तेजित होऊन उठलं. दुसऱ्याच क्षणाला त्याचं मन गंभीर झालं. वनिताची मूर्ती जाऊन त्या जागी 17 वर्षाची नीला उभी राहिली. त्याबरोबर त्याची तंद्री लागली आणि मग हळूहळू एक एक स्मृती जागी होऊ लागली. प्रिय ताईबाई, हीच सप्रेम नमस्कार. श्री कृपे करून येथील सर्व मंडळी क्षेम असून तुझ्याकडील सर्व क्षेमकुशल इच्छितो. मुद्दाम पत्र लिहिण्याचं कारण असं की 2 वर्षापूर्वी मी तुला लिहिलं होतं की नीलाला मुंबईतच एखादं स्थळ पाहून द्यावं. आता तिला 17वं वर्ष लागलंय, पण उफाळत्या बांध्यामुळं ती चांगली 25-26 वर्षाची दिसू लागली. तेव्हा तिला आणखी जास्त दिवस लग्नाशिवाय ठेवणं म्हणजे उगाच गैरसमज निर्माण करण्याची भीती आहे. माझी इच्छा आहे की तिला मुंबईला तुझ्याकडे पाठवावं, म्हणजे एखादं स्थळ मिळालंच तर चटकन दाखवता येईल. मी स्वतः तिला घेऊन आलो असतो, पण इथे कामाची इतकी काही घाई झाली आहे ना की निवांतपणे 4 घास खायलाही उसंत मिळत नाही. तरी निशिकांतला नेण्यासाठी पाठव, म्हणजे 8 दिवस त्यालाही हवा पालटल्यासारखं होईल. निशिकांत पणजी बंदरात उतरला तो नाराजपणेच. खरं म्हणजे त्याला मामाकडेच जायचं नव्हतं. कारण होतं ते म्हणजे जिला तो आणायला निघाला होता ती खुद्द नीलाच होती
आणि त्याला जे कारण घडलं होतं ते 8 वर्षापूर्वीचं होतं. त्याचं वय तेव्हा 15 वर्षाचं होतं आणि तो आईबरोबर वासुदेव मामाच्या घरी गेला होता. नीला त्यावेळी अवघी 9 वर्षाची शेंबडी पोर होती. गबाळा पोशाख, नाकातून शेंबूळ गळत होतं आणि चेहरा चिखलात माखलेला, केस विस्कटलेले, एखाद्या सामान्य ख्रिश्चन पोरीसारखी दिसत होती ती. परंतु वासुदेव मामा तिच्याकडे पाहत कौतुकाने म्हणाले, ताईबाई, तुझ्या निशिकांतला मी माझा जावई करून घेणार हं. माझी केव्हाही तयारी आहे नीलाला सून करून घेण्याची, आई हसून म्हणाली होती. आणि तिने निशिकांतकडे पाहत विचारलं होतं, काय रे निशी, नीला पसंत आहे ना तुला? त्यावेळी निशिकांतला एवढा राग आला होता की रडूच कोसळलं होतं. आणि त्यावेळचं नीलाचं ते गबाळ शेंबडं रूप पाहून त्याच्या मनात तिच्याबद्दल जी अढी निर्माण झाली होती ती कायम होती. अजूनही त्याच्या डोळ्यापुढं तीच गबाळी शेंबडी नीला उभी राहत होती. तो आपलं सामान घेऊन बोटीतून उतरला खरा, पण त्याच्या मनात आलं, सामान जसंच्या तसं पुन्हा बोटीत चढवावं आणि पुन्हा मुंबईला जावं. इतक्यात त्याच्या कानावर हाक आली, निशिकांत, मी इथे आहे. त्याबरोबर त्याने आवाजाच्या दिशेने पाहिलं. वासुदेव मामा गर्दीतून वाट काढून त्याच्याकडे येत होते. त्याबरोबर परत जायचे विचार तिथेच संपले. मोटार थांबताच घरातली माणसं बाहेर आली. प्रथम मामी आली. निशिकांतनं तिला ओळखलं. आता तिचं वय झालं होतं. त्यानं पुढं होऊन तिच्या पायांना स्पर्श करून नमस्कार केला. मामीनं त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला तोंड भरून आशीर्वाद दिला. मामीला नमस्कार करून तो उठला आणि त्यानं समोर पाहिलं. त्याचे नेत्र एकदम चमकले. समोर नीला उभी राहिली. तिनं अंगात फक्त एक पोलकं आणि परकर तेवढा घातला होता. घरात काही काम करत असतानाच ती बाहेर आली होती. त्यामुळे परकर तिनं जरा वर खेचून रोवला होता तो तसाच होता. निशिकांत तिला ओळखायला विसरला. तिला जरी 17वं वर्ष लागलं होतं तरी ती एखाद्या 25शीतल्या यौवनेसारखी दिसत होती. 5.5 उंचीचा भरीव सडपातळ रेखीव बांधा, गोरा पान वर्ण आणि त्यावर चमकणारी यौवनाची सुवर्ण कांती. काहीसा लांबट मोहक चेहरा, विद्युल्लतेप्रमाणे चमकणारे नेत्र, मद्याची आरक्तता चढलेला ओठ आणि यौवनाची ग्वाही देणारा उफाळलेला उन्मादक उरोभाग. यामुळे तिच्याकडे अगदी पाहत राहावंसं वाटत होतं. आणि अंगात फक्त एक पोलकं आणि परकर तेवढं असल्यामुळे तिच्या सौंदर्याची रेखीवता जास्तच डोळ्यात भरत होती. पोलका आणि सिंहकटी कमरेला बांधलेला परकर, यामधला पोटाचा उघडा भाग आणि परकर वर खेचून रोवल्यामुळे मासल तुकतुकीत पोटऱ्या आणि उघडे पाय, ही दोन्ही अगदी मनात भरत होती. पहिल्या नजरेतच नीला त्याच्या नजरेत भरली होती. त्याच नीलावर मामीने गाव दाखवण्याची जबाबदारी टाकावी ह्यासारखा दुग्ध शर्करा योग तो काय. तिच्या बरोबर जायचं म्हणून निशिकांत जास्तच उत्साहाने तयार झाला. कपडे करून निशिकांत माडीवरून खाली आला. त्यानं पांढरी तंग सुरवार घातली होती. अंगात खादी सिल्कचा सदरा घातला होता आणि त्यावर हिरव्या रंगाचं जॅकेट घातलं होतं. नीला त्याची वाट पाहतच होती. त्याचा देखणा रुबाबदार अवतार ती पाहतच राहिली. त्याच्याकडे पाहत तिनं काहीसं हसून विचारलं, एवढा पोशाख करून कुठं नवरी बघायला चाललायस की काय? निशिकांत काहीसा चमकला, परंतु लगेच तिच्याकडे पाहत म्हणाला, काय बघायचंय ते तुझ्यावर अवलंबून आहे. माझ्यावर? तिनं गोंधळून जाऊन विचारलं. हो, तुझ्यावर. तो हसून म्हणाला, मी इथे पर का, बघण्यासारखं कुठं कुठं काय आहे ते मला माहिती नाही, तेव्हा तू जे दाखवशील
त्यावरच मी तेव्हा तू जे दाखवशील त्यावरच समाधान मानून राहावं लागेल मला. परंतु बोलताना मात्र त्याचे डोळे तिच्या देहावर रोखले होते. तिला काहीसं लाजल्यासारखं झालं. ती म्हणाली, तुझ्या मनात काय बघायचे हे मला कसं समजेल? काय? निशिकांत काहीसा चमकला, परंतु एकदम गंभीर होऊन म्हणाला, खरं सांगू तुला, आता काहीही बघायची इच्छाच नाही. का? तिनं त्याच्याकडे पाहत एकदम विचारलं. एकदम विरक्ती आली की काय? नाही. त्या दिवशी बोटीतून उतरल्यावर मामाबरोबर मोटारीतून येताना वाटेत जे अलौकिक सृष्टी सौंदर्य पाहिलं ना, त्यामुळे आणखी काही जास्त पाहायची इच्छा राहिली नाही. आणि दुसरं म्हणजे दुसरं काय? तिनं निशिकांतकडे पाहत विचारलं. त्यानंतर इथे घरी आलो आणि तिच्याकडे पाहत त्याने पुढचं बोलणं अर्धवट सोडलं. आणि काय? तिनं गोंधळून विचारलं. समोर मूर्तिमंत काव्य पाहिलं. निशिकांत हसून म्हणाला. काव्य? नीलानं एकदम दचकून विचारलं. हो, मूर्तिमंत काव्य. निशिकांत गंभीरपणानं म्हणाला. आणि माझ्या हृदयात एकामागून एक उर्मी उठू लागल्या. बास, आता आणखी काहीही पाहायची इच्छा राहिली नाही. तर मग लोक म्हणतात ते खरंय, नीला एकदम हसून म्हणाली. काय ते? कवी वेडे असतात. हो, खरंय ते, निशिकांत म्हणाला. त्यांना 2 गोष्टींचं वेड असतं. एक सृष्टी सौंदर्याचं आणि दुसरं स्त्री सौंदर्याचं. दोघांमुळे त्याला स्फूर्ती येते. नीलाचा चेहरा एकदम गोरामोरा होऊन गेला आणि दुसऱ्याच क्षणाला एकदम आरक्त होऊन उठला. आणि ह्याच वेळी पश्चिम दिशाही आरक्त होत चालली होती. एका बाजूला आरक्त उषा, दुसऱ्या बाजूला आरक्त संध्या. कोणाकडे पाहू आणि कोणाकडे नको अशी त्याची गत झाली. नीलाला घेऊन निशिकांत मुंबईला आला. मामाने सांगितल्याप्रमाणे आईने नीलाला 2-4 स्थळं दाखवली. पण तिनेच सगळी स्थळं नकारली. तिच्या मनात आपण आहोत हे निशिकांतला माहिती होतं. आईची आणि मामाचीही तीच इच्छा होती हेही त्याला माहिती होतं. पण घोडं कुठे अडलं होतं कुणास ठाऊक. निशिकांत नीलाशी एकांतात बोलण्याची संधी शोधत होता. ती लवकरच मिळाली. निशिकांत मनातल्या मनात आनंदला. नीला एकटीच घरात होती. त्याचा भाऊ 6च्या नंतर घरी परतणार होता. वहिनी सुद्धा 7च्या सुमारास येणार होती. शीला शाळेत गेली होती. तिची शाळा 5:30ला सुटणार होती. म्हणजे 3-3.5 तास घरात फक्त ती दोघंच होती. निशिकांत काहीशा गंभीर चेहऱ्यानेच तिच्या खाटेजवळ गेला आणि त्यानं विचारलं, मी येण्यापूर्वी तू रडत होतीस? नीला क्षणभर गोंधळली, परंतु लगेच हसून म्हणाली, तूच कारण आहेस त्याला. मी? त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं. नाहीतर काय, दुसऱ्या कोणाच्या आठवणीने रडू येणार आहे का मला? ती काहीशी लाजत म्हणाली. निशिकांत क्षणभर तिच्याकडे पाहत राहिला. नंतर एकदम वाकून तिच्या ओठांवर ओठ ठेवून तिचं चुंबन घेऊन त्याने विचारलं, खरं खरं हे? नीलानं लज्जित चेहऱ्यानं मान हलवून होकार दिला आणि एकदम आपले हात त्याच्या पाठीभोवती टाकून त्याला आपल्या हृदयाशी घट्ट धरलं. निशिकांत एकदम चकित झाला. त्याचं मन आणि शरीर एकदम हर्षभरित झाल्यासारखं झालं. त्याची छाती तिच्या उरोजांवर दबली होती. त्याचं मन धुंद होऊन गेलं होतं. त्यानं आपले हात तिच्या पाठीभोवती टाकले आणि आवेगानं तिला बाहुपाशात धरून तिच्या ओठांचं दीर्घ चुंबन घेतलं.
पण चौथ्या दिवशी अचानक वासू मामा मुंबईला आले आणि नीलाची आई फार आजारी आहे असं सांगून तिला घेऊन गेले. हे एकाकी कसं काय घडलं हे निशिकांतला समजलंच नाही. त्यानं मामाला लग्नाबद्दल जे पत्र लिहिलं होतं त्याबद्दल विचारलं तेव्हा मामा म्हणाले, नीलाच्या आईची प्रकृती सुधारू दे अगोदर, मग बघू. नीला निघून गेल्यावर निशिकांत बेचैन बनला. त्याला कशातच गोडी वाटेना. नीलाच्या आठवणीनं त्याचं हृदय तळमळू लागलं आणि त्याबरोबर त्याच्या प्रतिभेला विलक्षण स्फूर्ती आली. प्रणय गीतांना बहर आला. 2 महिने गेले आणि अचानक एक दिवस नीलाच्या लग्नाची पत्रिका आली. निशिकांतला धक्काच बसला. दुसऱ्या दिवशी त्याला एक पत्र आलं. त्यानं ते पत्र फोडलं. निशिकांतनं काहीशा उत्सुकतेनं पत्र वाचण्यास सुरुवात केली. निशिकांतनं पत्र एकदम हृदयाशी धरलं आणि तो म्हणाला, नाही नीला, मी तुला कधीच विसरणार नाही. 4 वर्षाचा काळ निघून गेला होता. परंतु निशिकांत नीलाला विसरू शकत नव्हता. नीला गेली होती पण त्याच्या जीवनाला एक वेगळंच वळण लावून गेली होती. नैराश्य, बेफिक्री आणि अनिश्चिततेनं त्याच्या मनावर कायमचं घर केलं होतं. इतर साहित्यिक मंडळींच्या नादी लागून त्यानं मदिरापानही सुरू केलं होतं. 2 महिन्यापूर्वीच त्यानं एका साप्ताहिकात नोकरी धरली होती. आता तो कचेरीत बसला होता. काही काम नव्हतं. त्यामुळं त्यानं टेबलावर पडलेला आपला नवा संग्रह उचलला. सहज त्यानं एक पान उघडलं. त्याची नजर एका कवितेवर गेली. त्याबरोबर त्याला एकदम नीलाची आठवण झाली. निशिकांतनं पेन खाली ठेवलं आणि तो ती कविता पुन्हा वाचू लागला. तोच केबिनचा दरवाजा उघडून कोणीतरी आलं. पण त्यानं मान वर करून पाहिलं सुद्धा नाही. कसलं वाचन चाललंय? त्याच्या कानावर बायकी स्वर आला. त्याबरोबर त्यानं मान वर करून पाहिलं. समोर सौ वनिता वानखेडे उभी होती. वनिता त्याच्याकडे पाहत म्हणाली, इतक्यात तिचं लक्ष त्याच्या काव्यसंग्रहावर गेलं. तिनं तो उचलीत विचारलं, तुमचा काव्यसंग्रह वाटतं? होय, तो म्हणाला. मी नेऊ का वाचायला? तिने विचारलं. 2 दिवसांनी आणून देईन. एक दिवस तुम्ही माझ्या खोलीवर या ना. का? त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं. तुमच्याशी काव्यासंबंधी चर्चा करण्याची फार फार हौस आहे हो मला. मग कधी याल? सवड मिळेल तेव्हा येईन, तो म्हणाला. आज तिच्या घरी तो 5व्यांदा जात होता. तिच्याशी काव्यावर चर्चा करण्यात एक प्रकारची अवीट गोडी होती. त्याची एखादी कविता घेऊन तो छाननी करी. आपणाला कुठं काय खटकतं ते मोकळेपणानं सांगे आणि तोही तिला आपलं मत सांगे आणि मग 1-2 तास अगदी मजेत जात असत. कालच तो जायला निघाला तेव्हा ती म्हणाली होती, तुमच्याशी चर्चा करण्यात कसा वेळ जातो काही समजत नाही. चर्चा संपवावी असं वाटतच नाही. उद्या रात्री या ना तुम्ही. चर्चेची ओढ होती की आणखी कसली. तो रात्रीचा तिच्या घरी पोचला. रात्री? त्यानं काहीसं चमकून विचारलं होतं. तुमच्याबरोबर रात्रभर काव्य आणि शृंगार यावर चर्चा करणं आवडेल मला. ती त्याच्याकडे पाहत हसून म्हणाली. पण मी झोपणार कुठे? इथे तर एकच कॉट आहे, तो म्हणाला. त्याची नका काळजी करू, ती हसून म्हणाली. आणि त्याच्या संमतीची वाट न पाहता ती कॉटजवळ गेली. तिनं गादीवरची चादर काढली. कॉटवर 2 गाद्या होत्या. निशिकांतला वाटलं ती एक गादी खाली घालेल. परंतु तिने दोन्ही गाद्या खाली जमिनीवर एकीला एक जोडून घातल्या आणि एक बिछाना तयार केला. निशिकांत अगदी चकित होऊन गेला. त्याला काय बोलावं ते समजेना.
त्यानं तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं आव्हान होतं. तिनं त्याच्याकडे पाहत विचारलं, आता कसली अडचण आहे? झोपताना घालायला कपडे कुठे आहेत मला? त्यानं विचारलं. झोपेत कपडे चुरतील ना? मग काढून ठेवा, माझी काही हरकत नाही, ती हसून म्हणाली. आणि संकोचच वाटत असेल तर माझं पातळ गुंडाळा लुंगीसारखं, असं म्हणून तिनं खुंटीवरच आपलं सफेद पातळ त्याला असं म्हणून तिनं खुंटीवरचं आपलं सफेद पातळ त्याला दिलं. निशिकांतनं अंगातला शर्ट काढला आणि खुंटीला अडकवला. नंतर तिच्याकडे पाठ करून त्यानं लुंगीसारखं पातळ कमरेभोवती गुंडाळलं आणि तो उभा राहिला. यावर वनितानं विचारलं, अहो असे उभे का? झोपा ना. परंतु निशिकांत तसाच उभा राहिला. तिनं हसून विचारलं, दिव्याची भीती वाटते की काय? आणि भिंतीजवळ जाऊन तिनं स्विच वर करून दिवा घालवला. निशिकांतच्या हृदयातली धडधड जोरानं सुरू झाली. झोपण्यासाठी म्हणून तो बिछाण्यावर पडला. तोच त्याच्या कानावर कसली तरी सळसळ ऐकू आली आणि दुसऱ्याच क्षणाला वनिताच्या विवस्त्र देहाचा विळखा त्याच्या शरीराभोवती पडला. क्षणभर निशिकांत घाबरला, परंतु दुसऱ्याच क्षणाला तिच्या शरीराच्या उन्मादक स्पर्शाने त्याच्या मनातला सारा संकोच, भीती दूर झाली आणि त्यानं आपले हात तिच्या शरीराभोवती टाकून तिला घट्ट मिठी मारली. निशिकांतच्या काव्याला पुन्हा बहर चढला होता. मदिरा आणि मदिराक्षी यावरच्या त्याच्या कविता विलक्षण लोकप्रिय होऊ लागल्या होत्या. महाराष्ट्राचे उम्मर खय्याम म्हणून त्याला संबोधलं जात होतं. वनितानं त्याच्या जीवनात एक वेगळाच रस आणला होता. बेफिक्री, उदासीनता यांच्या जोडीला आता स्वैरपणाही आला होता. त्याचं जीवन स्वच्छंदी बनलं होतं. कसली म्हणून काळजी त्याला नव्हती. वनितानं तर त्याला भलतंच वेड लावलं होतं. तिच्या बोलण्यातली धिटाई, चर्चेतून दिसून येणारी सफाई, काव्याची गोडी आणि प्रणय क्रीडेतील चतुराई यानं तो तिच्या पुरा आहारी गेला होता. तरी सुद्धा अधूनमधून नीलाच्या आठवणीनं त्याचं मन व्याकुळ बनत होतं. त्यावेळी एखादं शोकगीत त्याच्या लेखणीतून लिहिलं जात होतं. ज्या दिवशी घरी असे त्या दिवशी तो सकाळीच उठून दादर चौपाटीवर फिरायला जात असे. या नियमाप्रमाणे तो उठला आणि फिरायला निघाला. तो वनिताच्या घराजवळ आला तोच तिच्या घरातून एक इसम घाईघाईनं बाहेर पडताना त्याला दिसला. तो चकित झाला. वनिताची आणि त्याची त्यानंच ओळख करून दिली होती. निशिकांतला समोर पाहताच तो काहीसा दचकला, परंतु लगेच त्याने हसून विचारलं, फिरायला निघालात की काय? हो हो, निशिकांत म्हणाला. आपण सकाळीच कुठे या बाजूला? फिरायला निघालो होतो, पण वाटेत आठवण झाली आणि 6:30ला घरी एक साहित्यिक येणार आहेत, असं म्हणून ते घाईघाईने निघून गेले. निशिकांत क्षणभर तसाच उभा राहिला. ते दृष्टिआड झाल्यावर तो वनिता राहत असलेल्या बिल्डिंगमध्ये शिरला. तो दुसऱ्या मजल्यावरच्या तिच्या खोलीसमोर येऊन उभा राहिला. दरवाजा बंद होता. त्याच्या मनात आलं कडी वाजवावी, परंतु प्रथम त्यानं हळूच दरवाजा लोटला आणि काय आश्चर्य, दरवाजा एकदम उघडला गेला. निशिकांत अगदी चकित होऊन गेला. खाली 2 गाद्या घालून एक बिछाना तयार केला होता आणि त्यावर वनिता झोपलेली होती. तिचा देह अर्धवट विवस्त्र होता. अंगात पोलका नव्हता. सारा प्रकार निशिकांतच्या लक्षात आला. त्याबरोबर त्याचा चेहरा एकदम रागानं लालीलाल झाला. त्यानं दरवाजा बंद केला आणि रागानं हाक मारली, वनिता! वनितानं एकदम दचकून डोळे उघडले.
निशिकांतला पाहताच ती एकदम दचकली. तिनं गोंधळून डोळे चुरत विचारलं, तुम्ही तुम्ही हो मी. निशिकांत म्हणाला. तुला कोण वाटलं? वनिता क्षणभर गोंधळली, मग शांतपणाने म्हणाली, बरं, मग तुझं काय म्हणणंय? निशिकांत गोंधळून गेला. त्याला तिचं बोलणं आठवलं. मला पुरुषी स्पर्शाशिवाय झोप येत नाही. त्यानं तिच्याकडे पाहत विचारलं, आणखी किती जण आहेत? त्याचा तुमच्याशी काही संबंध नाही, ती म्हणाली. नाही? मी तुला काय वाटलो? तुझ्या हातचं खेळणं आहे? तुझ्या इच्छेपुरता तुला मी हवाय? मूर्खासारखं काही बोलू नका. तुम्हाला जे हवं आहे ते मिळालं ना, मग तक्रार का? तू तू एवढी तू एवढी निलाजरी असशील असं मला वाटलं नव्हतं, निशिकांत म्हणाला. मला कुणा एकाची बटीक व्हायचं नाही. मी काय करावं याची मी स्वतंत्र आहे. आणि तुम्हालाही सांगते, माझ्या इतर भानगडीत पडायचा तुम्हाला कारण नाही. तुमच्यासाठी माझ्या घराचा दरवाजा सदा उघडा आहे. निशिकांतला एकदम किळस आली. तो संतापानं म्हणाला, यापुढे तुझं तोंडही पाहण्याची इच्छा नाहीये माझी. आणि निशिकांत दरवाजा उघडून तडक तिथून बाहेर पडला. तो खाली आला. त्याचे पाय थरथरत होते. चालण्याचीही ताकद त्याच्यात नव्हती. त्यानं चौपाटीवर जाण्याचा बेत रहित केला आणि टॅक्सी पकडून तो घरी आला. कसा बसा तो गॅलरीत येऊन उभा राहिला. आज त्याच्या हृदयावर दुसरा मोठा आघात झाला होता. त्याला साऱ्या जगाबद्दल उदासीनता वाटू लागली. यापुढं कुठल्याही स्त्रीशी संबंध ठेवायचा नाही, असा त्यानं मनाशी निश्चय केला. हा सारा इतिहास त्याच्या डोळ्यापुढून गेला. वनिताशी संबंध तोडल्यास आता जवळजवळ 4 वर्ष होत आली. स्त्रियांपासून तो अल्पित राहत होता. स्त्रियांपासून तो अलिप्त राहत होता. आणि आज अचानक श्यामाशी ओळख झाली होती. त्याचा चेहरा अधिकच गंभीर बनला. पाऊस जोरानं पडत होता. टॅक्सी परळच्या जवळ आली होती तेव्हा रस्त्यावर जरासं पाणी साचलं होतं. त्यानं टॅक्सी श्यामाच्या घरापाशी थांबवायला सांगितली. त्याच्याजवळ छत्री होती. श्यामाजवळ छत्री नव्हती. टॅक्सीतून उतरून साधारण 15 फूट अंतरावर चालायचं होतं. दोघं टॅक्सीतून उतरली, परंतु तेवढं अंतर चालून जाईपर्यंत दोघं भिजली. निशिकांतचा कोट भिजला. त्यानं धोतर वर खेचल्यामुळे ते भिजलं नाही, परंतु श्यामा बरीच भिजली. दोघं वर आली. दाराचं कुलूप काढून दोघं आत आली. श्यामानं दिवा लावला. निशिकांतनं तिच्याकडे पाहिलं. कपडे भिजल्यामुळं तिच्या अंगाला घट्ट चिकटले. त्यामुळे तिचा उरोभाग जास्तच उठून दिसत होता. श्यामा एकदम आत निघून गेली. निशिकांतला गोंधळल्यासारखं झालं. त्यानं छत्री खिडकीच्या बाहेर लावली आणि अंगातला कोट काढला. कोट असल्यामुळे शर्ट भिजला नव्हता. धोतर जरासं भिजलं होतं. दाराजवळ जाऊन त्याने भिजलेला भाग पिळून टाकला आणि तो खुर्चीवर येऊन बसला. त्याची नजर सहज आत गेली. श्यामा भिजलेले कपडे बदलत होती. निशिकांतला तिच्याकडे पाहत राहावंसं वाटू लागलं, पण बरं वाटणार नाही म्हणून त्याने आपली नजर फिरवली. पण त्याची नजर पुन्हा तिच्याकडेच गेली. तिच्या अंगात आता फक्त परकर आणि पोलकं तेवढंच होतं. तो पाहत असताना ती एकदम वळली. त्याबरोबर तिची नजर त्याच्यावर गेली. क्षणभर गोंधळली, जराशी लाजली आणि जणू काही झालंच नाही अशा तऱ्हेनं तिनं कोरं पातळ घेऊन नेसण्यास सुरुवात केली. निशिकांतला स्वतःलाच शरमल्यासारखं झालं. तो तिथून उठला आणि बैठकीवर येऊन बसला. बाहेर धो धो पाऊस पडत होता.
परंतु त्यांना दोघांनाही कल्पना नव्हती. दोघंही एका प्रसन्न उन्मादक मनस्थितीत होती. साधारण 15 मिनिटं आराम केल्यावर श्यामानं पेटी घेतली आणि ती भावगीत म्हणू लागली. निशिकांत तल्लीन होऊन पडून ऐकू लागला. बाहेर धोधो पाऊस पडतोय आणि किती रात्र झाली याचं त्याला भान नव्हतं. जेव्हा श्यामा थांबली तेव्हा त्यानं चमकून घड्याळाकडे पाहिलं. 12 वाजले होते. त्याबरोबर तो दचकला आणि उठून म्हणाला, अरे बापरे, 12 वाजले की. आता आता निघतो मी, असं म्हणून त्यानं कोट अंगात घातला आणि छत्री घेण्यासाठी म्हणून खिडकीजवळ गेला. आणि त्याला धक्काच बसला. रस्त्यावर कंबरभर पाणी भरलं होतं. रस्त्यावर पाणी भरलंय, निशिकांत म्हणाला. निशिकांत मुकाट्यानं कॉटवर पडला. हवेत बराच गारवा झाला होता. त्यानं अंगावर पांघरूण ओढून घेतलं. रात्री काही लागलं तर मला उठवा हं, श्यामा त्याच्याकडे पाहत म्हणाली. काही म्हणजे काय, त्यानं एकदम विचारलं. श्यामा क्षणभर गोंधळली आणि म्हणाली, तुम्हाला रात्रीचं काय काय लागतं हे मला काय माहिती. माझ्या बोलण्याचा उद्देश होता पाणी वगैरे असं काही लागलं तर सांगा. त्याबरोबर निशिकांतलाच गोंधळल्यासारखं झालं. श्यामानं विचारलं, बत्ती विझवू? तुझी हरकत नाही ना? नाही नाही, माझी कसलीही हरकत नाही. त्याच्याकडे पाहत हसून तिनं म्हटलं आणि बत्ती विझवली. श्यामाच्या पावलांचा आवाज त्याच्या कानावर येऊ लागला. त्याबरोबर त्याच्या हृदयात अधिकच धडधडू लागलं. पण काही घडलं नाही. श्यामा आपल्या बिछाऱ्यावर जाऊन झोपलेली होती. निशिकांतच्या मनात खळबळ माजली होती. श्यामा अवघ्या 4 हातांवर झोपलेली होती. त्याचं मन उसळी मारू लागलं. पण त्याने आपल्या मनाला लगाम घातला आणि मग तो शांत झोपी गेला. श्यामाच्यात आणि त्याच्यातली जवळीक वाढू लागली असली तरी ती मैत्रीपूर्ण होती. तो तिच्यासाठी कविता लिहू लागला. त्याला चाली देऊन ती त्या गात असे. रेडिओ स्टेशन, ग्रामोफोन कंपन्यांकडून त्याच्या गाण्यांची मागणी वाढत होती. ती यशाच्या शिखराकडे वेगाने पोचत होती. तिचा चेहरा अपूर्व अशा तेजाने चमकत होता. त्याच्या नजरेला नजर भिडताच तिच्या चेहऱ्यावर एकदम आरक्तता चढली. तिचे ओठ थरथरू लागले. क्षणभर दोघं एकमेकांकडे पाहत राहिली आणि दुसऱ्या क्षणाला दोघांची तोंड एकमेकांकडे झुकली. ओठांना ओठ मिळाले आणि त्याचबरोबर एकमेकांच्या बाहूंचे विळखेही आणखी घट्ट झाले. मला घट्ट धरा, हा आनंद मला सहन होत नाही, श्यामा त्याला आवेगानं घट्ट धरत म्हणाली. निशिकांतचं मन एकदम उत्तेजित होऊन उठलं. त्यानं तिला घट्ट हृदयाशी धरलं आणि तिची चुंबन घेण्यास सुरुवात केली. परंतु एकाकी त्याचं मन म्हणालं, सावध हो, सावध हो, मोहाला बळी पडून पुन्हा फसू नकोस. त्याबरोबर त्यानं एकदम तिला सोडलं आणि म्हणाला, नाही नाही, नको. श्यामा एकदम चमकली. तिनं त्याच्याकडे पाहत विचारलं, काय झालं? हे हे योग्य नाही, निशिकांत म्हणाला. का? तिनं त्याच्याकडे पाहत विचारलं. तुला माहिती आहे मी लग्न करणार नाहीये. का? माझा स्वभाव आणि वागणं इतकं स्वैर आणि चंचल आहे की माझ्या स्वभावाला कसलेही बंधन रोखू शकणार नाही. तुला मग वाटायला नको की मी तुला फसवलं, तो म्हणाला. नाही, मला तसं कधीच वाटणार नाही. मी कोणतंच बंधन लादू इच्छित नाही, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. परंतु त्याला पुढं बोलू न देता ती म्हणाली,
मी तुम्हाला अडकवून ठेवू इच्छित नाही. पण एक गोष्ट मात्र खरी आहे, माझं तुमच्यावर प्रेम आहे. आणि तुम्ही कसेही असलात तरी मला हवे आहात. माझ्याशी लग्न केलं नाही तरी हरकत नाही. आणि तिने आपले हात त्याच्या गळ्याभोवती टाकून आपले तोंड पुढे करून त्याच्या ओठांचं चुंबन घेतलं. निशिकांतचं मन पुन्हा भावनावश होऊन उठलं. त्यानं एकदम तिला आपल्या बाहुपाशात घेतली आणि आवेगानं तिचं चुंबन घेतलं. श्यामा एकटी बसली होती. हिंदी चित्रपटात प्लेबॅकचं काम तिला मिळू लागलं होतं. श्यामा मायक्रोफोन समोर उभी होती. तिच्या हातात गीतांचा कागद होता. चित्रपटातल्या एका मराठी गीताचं रेकॉर्डिंग होतं. संगीत दिग्दर्शक तिला चाल सांगत होते. पण प्रयत्न करूनही आज तिचा आवाज लागत नव्हता. आजची ही जवळजवळ 10वी खेप. निशिकांतच्या गीतांना लावलेल्या चाली चटकन तिच्या तोंडी बसत होत्या. त्यात ती लगेच समरस होत होती. पण दुसऱ्याच्या गीताच्या वेळी तिला समरस होता येत नव्हतं. पूर्वी जी गीतं 1 तासाला 1 याप्रमाणे होत होती, तिथं आता प्रत्येक गीताला 4-4, 6-6 तास लागत होते. पण आज प्रयत्न करूनही तिचा आवाज लागेना. तेव्हा दिग्दर्शक कंटाळून म्हणाला, आज झालं काय तुम्हाला? आवाज लागला तर चाल बिघडते, चाल जुळली तर आवाज लागत नाही. श्यामा क्षणभर गोंधळली आणि म्हणाली, काय झालंय कोणाला माहिती, पण आवाजच लागत नाही हो. आजचं काही हे नवीनच आहे. निशिकांतची गीतं असतात तेव्हा असं कधी झालं नाही. मग त्यांची का नाही घेतलीत? आम्ही सगळे तयार आहोत घ्यायला, पण ते कुठे तयार आहेत? हल्ली तर म्हणे वेड लागल्यासारखी स्थिती झाली आहे त्यांची. काय? श्यामानं विचारलं. हो, घर सोडलंय, कुठेतरी राहतात, कुठेतरी झोपतात. परवा कोणीतरी त्यांना कंट्री पिऊन पडलेलं पाहिलं. एवढा मोठा प्रतिभावंत कवी, पण फुकट गेला. खरा कवी दुसरा एक जण म्हणाला. त्याच्या जागी दुसरा एखादा व्यवहारी कवी असताना तर हजारो रुपये कमावले असते. आपले असे कितीतरी कवी आहेत ना, पण असा माणूस पाहिला नाही. खरा दिलदार माणूस. पैसे असले तरी काही नाही, नसले तरी खंत नाही. पण काय उपयोग? असं का? प्रत्येकाची किंमत काय पैशानेच करायची असते का? पैसा हेच काही जीवनाचं अंतिम ध्येय नाही. ते त्याप्रमाणे वागतात म्हणून आज त्यांच्यावर ही पाळी आली आहे. पण त्यांना कुठं त्याची जाणीव आहे? ते आपल्याच जगात वावरतात. उद्याची चिंता नाहीये त्यांना. स्वतःचे राजे आहेत आणि आपण सारे गुलाम आहोत पैशांचे. पैशापुढं आपण माणुसकी विसरतो, लाथाडतो. पैशासाठी काहीही करण्यास तयार होतो, अपमान सहन करतो. पण पैशांना लाथाडणारा मी तो एकच इसम पाहिला. हजारो रुपये समोर ठेवले तरी मोह नाही. श्यामाचं मन अस्वस्थ झालं. संगीत दिग्दर्शकानं तिला पुन्हा गीत म्हणण्यास सांगितलं. पण पूर्वीपेक्षाही तिचा आवाज पडला. त्याचबरोबर ती म्हणाली, नाही, आज नाही जमायचं. अरे, नाही जमायचं म्हणजे? काही झालं तरी आज रेकॉर्डिंग व्हायलाच पाहिजे. पण जमत नाही त्याला काय करू? प्रयत्न करा. नाही, आता जमणं शक्य नाही. मी घरी जाते, श्यामा म्हणाली. नाही, तुम्हाला हे असं अर्धवट काम सोडून जाता येणार नाही. आमचं नुकसान होईल त्याचं काय हो? प्रोड्युसर पुढे होऊन म्हणाले.
श्यामा एकदम चमकली, परंतु रागानंच म्हणाली, हे बघा, मी काही तुमची गुलाम नाही. तुम्हाला हवी तर तुम्ही दुसरी कोणी बघा. जे नुकसान झालं असेल ते मी भरून देईन. आणि ती रागानंच बाहेर पडली. सारेजण तिच्याकडे पाहत राहिले. श्यामा आपल्या मोटारीत येऊन बसली. तिनं ड्रायव्हरला मोटार घरी न्यायला सांगितली. घरी येऊन कपडे बदलून ती पलंगावर पडली. एकाएकी तिला अगदी एकटं एकटं वाटू लागलं. तिनं झोपण्यासाठी डोळे मिटले, पण तिला झोप येईना. तिला सारखी निशिकांतची आठवण येऊ लागली. तिचा जीव व्याकुळ झाला. हृदयात खळबळ माजू लागली. डोळ्यातून अश्रू गळू लागले. तिनं आर्त स्वरानं म्हटलं, निशिकांत, कुठे आहात तुम्ही? आणि ती तळमळत पडली आणि अचानक रेडिओवरून त्याचा आवाज कानावर पडला. तुझे नि माझे व्हावे मिलन, सह्य नहे नियती लाग. निशिकांतचा आवाज बंद झाला. त्याबरोबर टाळ्यांचा कडकडाट झाला. श्यामाच्या मनात एकाएकी एक निश्चय ठरला. तिनं रेडिओ बंद केला. धावतच ती दिवाणखान्यातून बाहेर पडली आणि खाली आली. तिनं ड्रायव्हरला मोटार बाहेर काढायला सांगितली आणि आत बसून ती म्हणाली, चल, जल्दी कर, रेडिओ स्टेशनकडे चल. ड्रायव्हरनं मोटार सुरू केली. पुन्हा श्यामा म्हणाली, जल्दी कर, जल्दी कर. निशिकांतला भेटायला तिचा जीव अधीर झाला होता. ती त्याला परत घेऊन येणार होती. कोणतीही शक्ती तिला आता त्याच्यापासून परावृत्त करू शकणार नव्हती. अगदी नियती देखील नाही. त्या दोघांचे मिलन होणारच होते. निशिकांत आणि श्यामाचं मिलन कसं झालं असेल ते जाणून घेण्याकरता तुम्हाला ही कादंबरी वाचावी लागेल. आणि मला खात्री आहे की तुम्ही ती वाचाल. तोपर्यंत वाचत राहा. पुन्हा भेटूया अक्षरांचे चांदणेच्या पुढच्या भागात. आणि हो, तुम्ही सुद्धा छान छान गोष्टी लिहित असाल, तुमचीही काही पुस्तकं असतील आणि तुमची इच्छा असेल की ह्या आपल्या कार्यक्रमात त्या पुस्तकांचा उल्लेख व्हावा, ते आम्ही वाचावी, तर ह्या दिलेल्या नंबरवर आमच्याशी संपर्क साधा. वाट बघतोय.